ओके. तर मी आज रात्री म्हणजे मंडेची मॉर्निंगची फ्लाईट आहे माझी आणि गेस्ट वॉट ही माझी लाईफमधली पहिली फ्लाईट आहे. म्हणजे पहिल्यांदा मी प्लेनमध्ये बसून जाणार आहे. कुठे जाणार आहे मी तुम्हाला सांगेलच, बट मला एअरपोर्ट लुक असा व्हिडिओ करायचा होता, सो मी करते आहे. आणि ॲक्च्युली मी खूप नर्वस आहे. यू कॅन जे की मी आता कपडे काढलेले आहेत. सो मी आता तुम्हाला सांगते की एअरपोर्ट लुक कसा होणार आहे माझा. मी एकदम बेसिक मिनिमल एअरपोर्ट लुक ठेवणार आहे, जे की मी केस जे आहेत माझे त्यांना मी थोडंसं स्ट्रेटनिंग करणार आहे. त्यानंतर मी सांगते तुम्हाला, मी एक ही पॅन्ट काल घेतलेली आहे, शॉपिंग केलेली आहे. सो ही पॅन्ट घालणार आहे मी, स्ट्रेट पॅन्ट आहे. आणि त्यानंतर वरती टॉप असणार आहे हा, सी यू कॅन सी दॅट. तर मी हा टॉप वेअर करणार आहे. थांबा मी घालून येते आता कसं दिसते पहा. सो चेक. सो हा आउटफिट मी वेअर केलेला आहे, ब्लॅक टॉप विथ स्ट्रेट पॅन्ट. ही थोडी ग्रे कलरची आहे, मला ग्रे दिसते. सो फायनली मी रेडी झाली आहे. फक्त मला स्ट्रेटनिंग करायचे, थोडंसं टचअप करायचं आहे. बाकी मी एअरपोर्ट लुकसाठी रेडी आहे. मी तुम्हाला रेडी होऊन दाखवते. ओके. कलेक्शन करून का? क्यूटी. कलेक्शन करून हा पिंगले असते नाही बघा. पिंगले असते. हॅलो. सो मी निघाली आहे एअरपोर्टला. सो गाईज मी इतकी खुश आहे ना, कारण मी माझी ही फिलिंग्स एक्सप्रेसच करू शकत नाही आहे. आणि मी इथं तुम्ही बघू शकता पुणे एअरपोर्टला मी पोचलेले आहे. आणि गाईज इतक्या मिक्स्ड फिलिंग्स होत्या ना माझ्यामध्ये, पोचले आहे, आय कांट एक्सप्लेन. तर भीती पण वाटत होती, मी खुश पण होते, नर्वस पण होते, म्हणजे खूप मिक्स्ड फिलिंग होत्या. बट मी खूप खुश होते की मी पहिल्यांदा माझ्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदा कोणीतरी विमानाने प्रवास करणार आहे. सो मी खूप एक्सायटेड होते आणि मी स्वतःवर खूप प्राऊड फील करत होते पहिली गोष्ट. आणि मी तिथे गेले, त्याच्यानंतर पूर्ण बोर्डिंग वगैरे चेकिंग वगैरे झाली. त्यानंतर मी एरोप्लेनमध्ये बसायला गेले. आता मला काय बोलावं हे पण सुचत नाही आहे गाईज, कारण मी व्हिडिओ बघून पण एवढी खुश होती आहे ना. आणि फायनली मला लकीली विंडो सीट पण भेटली आणि इतका छान व्ह्यू होता ना. सो मी ते कॅप्चर केलं, बट मी क्लिप घ्यायला विसरले ह्याच्यामध्ये. आणि येस, माझा अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास होता माझा विमानाने आणि मी माझ्या डेस्टिनेशनवर पोचले. आय एम सो हॅपी.